आणि म्हणून देवा हो, इतकं भगवान शंकराचं वर्णन आतापर्यंत कोणी केलं नाही, एवढं भगवान शंकराचं वर्णन आणि संत नरहरिदास महाराजांनी केलं देवा. कसा आहे भगवान शंकर, रुद्रानाम शंकरास्मी. भस्म उटी रुंडमाळा, भस्म उटी रुंडमाळा, भस्म उटी रुंडमाळा, भस्म उटी रुंडमाळा, हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. कसा आहे भगवान शंकर, कपाळी भस्म आहे, भस्म उटी रुंडमाळा, सगळ्या अंगाला भस्मलेपन करतोय, चिता भस्मलेप. देवा हो, भस्माचं काय महत्व आहे आपण सकाळी ऐकलं. म्हणून शिवाला विनय ग्राम भस्मे मिलेलं लाट, जनार्दन स्वामी नेहमी आपल्या प्रवचनात सांगायचे. देवा हो, बाबाजींनी या भस्माचा महिमा सांगितला आणि नेहमी भस्म लोकांना दिलं, विभूती दिली देवा हो. विशेष विभूती म्हणजे विशेष. कोणी भस्म म्हणतं, कोणी राख म्हणतं, कोणी दया म्हणतं, कोणी काय पण भस्म भगवान शंकराला फार आवडतं द्या हो. ते आपल्याला पण आवडलं पाहिजे, कारण आपण शिवभक्त झालो आहोत. आणि म्हणून जसा सवासणीला कुंकाचा कंटाळा नको, दररोज कुंकू लावलं पाहिजे. सवासणी आहे, पतिव्रता आहे, जिला नवरा आहे, तिने दररोज भस्म लावलं पाहिजे, कुंकू लावलं पाहिजे. आणि भक्ताने दररोज भस्म लावलं पाहिजे. फार भस्माचं महत्त्व द्यावं, कारण आपला भगवान शंकर भस्म लावतो ना. म्हणून काय सुंदर वर्णन केलं संत नरहरी महाराजांनी. त्यांचा जन्म म्हणून सांगतं द्यावं, त्यांनी स्वतः हा अभंग तयार केला द्यावं, आपल्यासाठी द्यावं. कसे भगवान शंकर, भस्म उटी रुंडमाळा, भस्म उटी रुंडमाळा. दररोज भगवान शंकराला पाणी वाहणाऱ्यांनी श्रवण करा देवाव, जल पाणी जरूर द्या देवाव. पण तुम्ही जर भस्म घेऊन नाही गेले तर ती पूजा व्यर्थ सांगितली देवा. भस्म नेलं पाहिजे, लावलं पाहिजे, कारण त्याला आवडतं म्हणून. बेल नेलं पाहिजे, सगळे फुलं नेले तुम्ही पण बेल नेलं नाही. त्याला त्याची आवड आहे हो, तुम्हाला याची आवड आहे. तुम्ही आवडीनं तुमच्या नेत्या जे लामोक तमोक, पण त्याला जे आवडतं म्हणून प्रवचन याच्यासाठी श्रवण करायचं द्यावं. का देवाला काय आवडतं द्या, किती सोपं आहे. आणि म्हणून भस्म आवडतं द्यावं. म्हणून संत नरहरी महाराजांनी फार सुंदर अभंग केला आहे. भस्म उठी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. हातामध्ये त्रिशूळ आहे, सगळं तीन आहे भगवान शंकराचं. 3 डोळे, बेलाचे पान 3 आहे की नाही, बेलाचं पान आहे ना त्याला 3 आहे. त्रिशूल, त्रिदलम त्रिगुणाकारम, त्रिनेत्रम च त्रयायुधम. 3 डोळे, त्रिपुंड, त्रिजन्म पाप संहारम, एक बिल्वम शिवार्पण. सगळं 3 आहे देव. आणि म्हणून आपल्याकडं म्हणतात 3 गाठ आणि कांबी गाठ. हे आपण म्हणतो, आपण तयार केलंय. त्रिपुंड भगवान
भौतिक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक हे तिन्ही तापाचा क्षमन करणारा देव भगवान शंकर. आणि म्हणून हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर. कमरेला गज चर्म आहे. गज म्हणजे हत्ती, चर्म म्हणजे कातड, हत्तीचं कातड, कधी व्याघ्रांबर वाघाचं कातड परिधान केलेलं भगवान शंकराने. तर बरीचशी मंडळी डुप्लिकेट ते वापरतात, काय हरकत नाही, पण ते ओरिजिनल थोडी होणार आहे. आणि म्हणून देव कॉपी कधी करू नये. कोई भी स्टाईल करने वाला आदमी हीरो नहीं होता भाई, नोट किया जाए. आजकाल डुप्लिकेट करण्याचं फार महत्त्व करतात. नाही द्यावं, ओरिजिनल ते ओरिजिनल. सांगू गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती. भगवान शंकर भूते वेताळ नाचायला लागले का आनंद होतो देव. आपणही भूतच आहे, नाचायला लागले बाबाजीला किती आनंद होतो देव. बाबाजी शंकर आहे, पालखीत बसलेले आहे. जेव्हा भक्त नाचतात देवा, भूते वेताळ नाचती, भूते वेताळ. कोणी भूत असेल, कोणी वेताळ असेल आपल्यामध्ये, पण बाबाजीला आनंद होतो देवा. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. पहिल्यांदा माऊलींना सांगितलं, आमचा विठोबा देवा हो, ज्याची जी देवता आहे त्या देवतेवर किती भाव आहे. आणि आमचं सर्व सुखाचा आगर म्हणजे साठा कोण आहे, तर आमचा पांडुरंग. माऊली म्हणतात सर्व सुखाचा आगर बापर कुमादेवीवर. जनाबाई म्हणते सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर. आणि संत नरहरी महाराज म्हणतात सर्व सुखाचे आगर, हा हा सर्व सुखाचे आगर, से नरहरी सोनार, भले नरहरी सोनार, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर. संत नरहरी महाराज आणि जनार्दन स्वामींनी आपल्या सर्वांना दाखवून दिलं सर्व सुखाचा आगर. माऊलीनं दाखवून दिलं सर्व सुखाचे आगर बापर खमादेवीवर. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. ज्या संत नरहरी महाराजांचा जन्म आहे त्या संत नरहरी महाराजांनी असा सुंदर असा अभंग भगवान शंकराचा लिहिला देव हो, सर्व सुखाचे आगर. असं जनार्दन स्वामी हे सर्व सुखाचे आगर आहे आपल्या सर्वांच्यासाठी देव. आता कुठं जायची गरज नाही देव. एकदा कडं माळ घातली, आपल्याला सुख पाहिजे इथं यायचं, शांती पाहिजे इथं यायचं, समाधान पाहिजे इथं यायचं.
असा हा भगवान शंकर रुद्रानाम शंकरास्मी म्हणजे कल्याण करणारा आहे आणि सर्व सुखाचा आगार आहे देह. आणि म्हणून